मुलांसाठी काही वेगळं बनवायचं असेल किंवा एखाद्या सणासाठी गोड काय बनवायचं असेल तर तुम्ही हा मिल्क केक नक्की ट्राय करा. एकदम मस्त असा तयार होतो हा आणि खायला पण एकदम अप्रतिम असा लागतो. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे हा. तर आता आपण सुरुवात करूया. तर मी एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं सुरुवातीला पाणी घालणार आहोत म्हणजे दूध खाली लागत नाही. आता ह्यामध्ये मी 2 लिटर दूध घालते. आपल्याला शक्यतो मोठीच कढई ठेवायची आहे म्हणजे आपलं दूध उतू जाणार नाही. इथं आपल्याला दुधामध्ये आता सुरुवातीलाच साखर घालून घ्यायची आहे. मी इथं 200 ग्रॅम साखर घातलेली आहे 2 लिटरसाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सुरुवातीला साखर घातल्यामुळे आपला 15 ते 20 मिनिटाचा टाईम वाचतो. आपण लास्टला साखर घातली तर जास्त वेळ जातो. त्यासाठी आपण सुरुवातीलाच आपण दुधाबरोबरच साखर पण घालणार आहोत. म्हणजे आपला 15 ते 20 मिनिटं टाईम वाचतो आणि आपल्याला हे फुल गॅसवर आपल्याला हे हलवत राहायचं आहे, सतत खाली लागून द्यायचं नाही आहे. आता मी इथं 1 चमचा व्हिनेगर घेतलेला आहे. तुम्ही सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसुद्धा यूज करू शकता. आपल्याला हे हाताने एकदम पाण्याचा थेंब जसा सोडतो तसं आपल्याला हे व्हिनेगर यामध्ये सोडायचं आहे. एकदम आपल्याला वतायचं नाही आहे, नाहीतर ते वेगवेगळं होतं पनीर आणि दूध. त्यासाठी आपल्याला एक एक थेंब सोडायचा आहे म्हणजे ह्याचं दाणेदार असा आपला खवा तयार होतो. त्यासाठी आपण थोड्या थोड्या वेळाने इथं थेंब थेंब असं सोडणार आहोत. एकदम आपल्याला वतायचं नाही आहे व्हिनेगर. आणि मी व्हिनेगरमध्ये 1 चमचा पाणी ॲड केलेलं होतं. आता हे आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडं थोडं आता गाठी तयार व्हायला लागलेत. या हळूहळू वाढत जातात. त्यामुळे आपल्याला एकदम थोडं थोडं करून व्हिनेगर सोडायचं आहे. हे आपण फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही. आणि आता ह्याच्या गाठी तुम्ही बघू शकता वाढायला लागलेले आहेत. हे जसं दूध आटत जाईल तसं हे गाठी पण वाढत जातात ह्या. आणि आपल्याला कढईला बाजूला लागलेलं पण चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि ते पण दुधात मिक्स करायचं आहे. आपण कंटिन्यू असं फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे मध्ये मध्ये हलवत. आता तुम्ही बघू शकता मी आता पाऊण तास झालं हे दूध ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता पाऊण तासानंतर हे दूध बरंच आटलेलं आहे आणि ह्याच्यातलं दाणेदार खवा असा तयार झालेला आहे आपला. हे अजून आपल्याला आटवायचं आहे. अजून आपण हे 10 मिनटं तरी हलवत राहायचं आहे. हे कमी राहिल्यानंतर आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे छान टेस्ट येते आपल्या केकला. हे पण आपण मिक्स करून घेऊया आणि हे थोडं अजून घट्ट होईपर्यंत आपण हलवत राहूया. हे जसं आटत जाईल तसं खाली लागतं लगेच. त्यामुळे आपण हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. हे आता तयार झालेलं आहे. आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि हे एका डब्यामध्ये काढून घेऊया. मी इथं डब्याला बटर पेपर लावलेला आहे. बटर पेपर नसेल तर तूप लावलं तरी चालेल. आता हे आपण डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं आणि एकसारखं चमच्याने करून घेऊया वरची बाजू.
हे आपल्याला लगेच बंद करून ठेवायचं आहे गरम असतानाच. त्यामुळे आपण वरून एकदम चमचा फिरवून घेऊया आणि एक समान बाजू करून घेऊया वरची. आता हे आपण पॅक करून घेऊया. हे आपल्याला गरमच ठेवायचं आहे, त्यामुळे आपण फ्रीजमध्ये नाही ठेवणार, वरतीच ठेवणार आहोत. आता वरून आपण हवा बाहेर जाऊ नये ह्यासाठी वरून पॅक करून घेऊया आणि एका मऊ कपड्यामध्ये आपल्याला हे 7 ते 8 तास ठेवायचं आहे. म्हणजे हे छान सेट होतं आणि कलर पण छान येतो. आता मी हे रात्रभरासाठी ठेवणार आहे, किंवा तुम्ही सकाळी ठेवलं संध्याकाळी काढलं तरी चालेल. आता आपण सकाळी बघतोय, तर आता आपला मिल्क केक तयार झालेला आहे. आपण हा आता डब्यातने बाहेर काढून घेऊया आणि हा एकदम सेट पण झालेला आहे. तर आता आपण हा ताटात काढून घेऊया. आपण बटर पेपर लावल्यामुळे लगेच निघतोय. आपण ह्याचे वरचे कागद काढून घेऊया आणि बघूया आपला मिल्क केक कसा तयार झालेला आहे तो. तर हा एकदम सेट झालेला आहे आणि आपला केक आता तयार झालेला आहे. तर आता आपण हा कट करून घेऊया. हा केक आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा. मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.